मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला, यात सारख्या वाटीने 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ घालून मिक्स केलं, नंतर अर्धा वाटी पाणी थोडं थोडं घालून मस्त बॅटर तयार केलं. आता झाकण ठेवून 15 मिनिट भिजू द्या, म्हणजे रवा फुलतो. एका भांड्याला तेल लावलं आणि कढईत पाणी गरम व्हायला ठेवलं. 15 मिनिटात बॅटर छान भिजलं. जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला. यात आता 2 चमचे तेल घातलं आणि 1 इनोचं पॅकेट घातलं. इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी पाणी घातलं. हे आता एकाच दिशेने फेटायचं. सोडा इनो घातल्यावर मिश्रण जास्त वेळ न ठेवता लगेच तेल लावलेला भांड्यात घातलं. वरनं थोडीशी मिरची पावडर घातली आणि कढईत हाय फ्लेमवर 15 मिनिटांसाठी वाफवून घ्या. 15 मिनिटे बिलकुल झाकण खोलायचं नाही, नाहीतर ढोकळा फुगत नाही. 15 मिनिटांनंतर ढोकळा चेक केला आणि काढून थंड केला. तडक्यासाठी तेलात मोहरी, कढीपत्ता, हिंग, मिरची, पाणी, थोडंसं मीठ आणि साखर घातली. कोथिंबीर घालून उकळी काढली. पूर्णपणे थंड झाल्यानंतर भांड्यातून ढोकळा बाहेर काढला तर बघू शकता कसला छान जाळीदार असा ढोकळा तयार झालाय. आता हा ढोकळा आवडत्या लहान मोठ्या आकारात कापून घ्यायचा आहे. आता तयार केलेला तडका या ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे. तर साधा, सोपा, झटपट होणारा, मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार आहे.